स्टॉक मार्केट खूप रिस्की आहे. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारल्याशिवाय अजिबात रिस्क घेऊ नका, नाहीतर सगळं खापर माझ्यावर फोडाल. मित्रांनो, निफ्टी 50 हा इंडेक्स आहे ना जवळजवळ 10% करेक्ट झालाय. आणि या करेक्शन मध्ये आहे ना लाखाचे 5 लाख आणि 5 लाखाचे 10 लाख करणारे आहेत ना खूपशे ट्रेडर्स असतील, पण इन्व्हेस्टर्स आहेत ना ते मात्र दुःखी असतील, कारण त्यांच्या पोर्टफोलिओचे कलर्स आहे ना हे असे लाल झालेले दिसतील. तर हे लाल कलर आणि यांचे दुःख हे दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी 2 स्टॉक्स घेऊन आलो, ज्याचा आज आपण एनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे तुमचा ट्रेडर मित्र, ट्रेनर, मेंटॉर, तुमचं फंडस बाय विपुल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. जनरली मित्रांनो, हे बघितलं गेलंय की जेव्हा जेव्हा मार्केट करेक्ट होतं ना, तेव्हा ज्या विड्रॉवल्स आहेत ना, म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे जे विड्रॉवल्स आहेत, त्याचा एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे की जनरली हा आहे ना स्मॉल कॅप नंतर मिड कॅप आणि मिड कॅप नंतर लार्ज कॅप असा विड्रॉ होतो. पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट रिइन्व्हेस्ट होते, तेव्हा मात्र हे उलट्या दिशेने होतं. म्हणजे पहिल्यांदा आहे ना लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्ट होतं, नंतर मिड कॅप मध्ये आणि नंतर स्मॉल कॅप मध्ये. तर हा कॉन्सेप्ट लक्षात घेऊन आहे ना आजचे आपण 2 स्टॉक तुमच्यासाठी पिक केलेत. हा एनालिसिस मित्रांनो शेवटपर्यंत बघा. जर हे 2 स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील ना, तर आय एम 200% शुअर की तुमचे पोर्टफोलिओ आहेत ना हे रॉकेट होतील, रॉकेट. तर मित्रांनो, पहिला स्टॉक आहे आपल्याकडे आयडीएफसी फर्स्ट बँक. आयडीएफसी फर्स्ट बँक त्याच्या टॉप पासून आहे ना जवळजवळ 40% पडलाय आणि तो आवरली टाइम फ्रेम वरती कुठेतरी कन्सोलिडेशनची सुरुवात करतोय. मित्रांनो, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती पाहिलं ना, तर खाली एक हॅमर कॅन्डल बनवलेली आहे आणि हॅमर कॅन्डल ही त्याच्या सपोर्ट वरती फॉर्म होते. इन ऍडिशन टू दॅट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती पण पाहिलं ना, तर सेम पॅटर्न दिसतोय. हॅमर क्रिएट झालेली आहे ऍट द बॉटम ऑफ द सपोर्ट. त्याच्यानंतर आपण परत 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर पाहिलं, तर तिकडे ट्रायंगल पॅटर्न क्रिएट होतोय आणि 63 रुपीजचा जो बॉटम आहे ना, हा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय, कारण प्राइस तिथे जाऊन जाऊन पुन्हा वरती येते. सो दॅट्स द व्हेरी बुलिश काइंड ऑफ अ मुवमेंट. आता आपण काय करायचंय, तर 63 रुपीज वरती आपला स्टॉप लॉस असणार आहे. आणि या ट्रायंगलचा ब्रेकआउट झाला ना, आणि जर प्राइस डेली कॅन्डल वरती 65 रुपीज वरती जर क्लोजिंग दिली, डेली कॅन्डल क्लोजिंग दिली, तर आपण याच्यामध्ये एंट्री बनवायची आहे. आणि याचा टार्गेट आहे ना मित्रांनो, हा 100 रुपयापर्यंत आहे. तो अप्रॉक्सिमेटली जर आपण बघितलं तर 54% चे रिटर्न आहेत, की जे तुम्हाला अशा स्मॉल प्राइस मध्ये मिळणं खूप कठीण आहे. मित्रांनो, नेक्स्ट स्टॉक आहे आपल्याकडे इंडिगो पेंट्स. इंडिगो पेंट्स आहे ना वीकली टाइम फ्रेम वरती आहे ना इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवतोय. मित्रांनो, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा बुलिश पॅटर्न आहे, चार्ट पॅटर्न आहे बेसिकली. आणि हा वीकली वरती मिळतोय. तर मित्रांनो, कन्सिडर करा की हा स्टॉक मध्ये काय पोटेन्शियल आहे. तर मित्रांनो, आवरली टाइम फ्रेम वरती आहे ना याने मॉर्निंग स्टार हे कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलेला आहे. आणि हा पण आहे ना त्याच्या बॉटम वरती आहे, म्हणजे सपोर्ट वरती आहे. 1475 ते 1480च्या जवळपास आहे ना हा स्टॉक कुठेतरी आपला सपोर्ट क्रिएट करतो, विच इज ॲट द बॉटम. आणि 30 मिनिटावरती ते 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती एक छानसं कन्सोलिडेशन पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, 1550च्या वरती जर डेली कॅन्डल क्लोजिंग, तर एंट्री तो बनताय बॉस. 50 ते 60 रुपयाचा स्टॉप लॉस कन्सिडर करायला हरकत नाही. आणि 2250चं टार्गेट आपण कन्सिडर करू शकतो. मित्रांनो, 500 रुपीजचा प्रॉफिट हा स्टॉक आपल्याला दाखवतोय. तर याला खरंच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा. तर मित्रांनो, असे बरेचसे अनालिसिस आपण या फंडास बाय विपुल या युट्यूब चॅनलवरती करतो. इन ऍडिशन टू दॅट आपण बेसिक टू ऍडव्हान्सचा स्टॉक मार्केटचा कोर्स पण तुमच्यासाठी घेऊन येतोय, जो की आपण मोस्ट प्रोबॅबली डिसेंबर महिन्यामध्ये नवीन बॅच चालू करणार आहोत. तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती तुमच्या इन्क्वायरीज फ्लोट करू शकता आणि माझ्याशी 1 to 1 कन्सल्ट करू शकता. सो स्टे ट्यून फॉर फर्दर अपडेट.